जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले हो साधारी सुख झाले हो साधारी तो विठ्ठल बहुत सुखता चिरोगे बहुत सुखता चिरोगे बहुत सुखता चिरोगे बहुत सुखता चिरोगे मनोनी विठ्ठलिया विठ्ठल
विठ्ठल भैरवा माधव भैरवा माधव भैरवा विठ्ठल भैरवा विठ्ठल भैरवा माधव भैरवा विठ्ठल भैरवा सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबा तुम्हा देवी वर बाबा तुम्हा देवी वर बरं झालं बा आता म्हणजे काही चिंता नाही कीर्तन आहे का जरा नाही बर बर नाही असली वेळ तर बस ऊन पडत बरं छान करवे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण गावे हरीचे गुण नोरे बाधा काम दुर्जनाचे क्रोध काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा शांती खडग हाते काळा सेते नागविते काळा नागविते काळा सेते नागविते शांती खडग हाते काळा सेते नागविते काळा
मग काही नये बाधा काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा म्हणे दाता सखा म्हणे दाता सखा म्हणे दाता सखा आनंदा सारिखा दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा काम दुर्जनाचे क्रोधा दुर्जनाचे क्रोधा काम रुबार कुमार करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मग काही नोही बाधा मग काही नोही बाधा गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची काम दुर्जनाची काम
क्रोधा काम दुर्जनाच काम दुर्जनाच काम दुर्जनाच काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची काम दुर्जनाची दुर्जनाची क्रोधा विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण मग काहे नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खडग हाते काळा सीते नागविते मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा
तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, ऐसा अनंता सारिगा. मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवभिरञ्चिनुतं शरण्यम्. प्रत्यारत्यहं प्रणतपार, भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम्. श्रीसंताचे या माता चरणावरी, श्रीसंताचे माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो विश्रांती पावलो साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण, मग काहे नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवान नामाचा विशेष प्रभाव प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकाराम महाराजांनी या अभंगातून असा संदेश दिलाय, आपल्या सर्वसाधारण सामान्य माणसांना एक काम क्रोध लोभ हे विकार आपल्याला फार त्रास देतात, याची बाधा होते. आणि म्हणून त्याच्यावरती त्या बाधेवरती उपाय म्हणून महाराज म्हणतात, प्रत्येकाने करावे कीर्तन. कीर्तन करावे याचा अर्थ कंबर बांधून कीर्तन करावे असा नाही, तर कीर्तन करावे म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन करावं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, म्हणून नामसंकीर्तन, कीर्तन शब्दाचा अर्थ तो नामस्मरण करणे. म्हणून सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करावं. आणि त्याही पुढे जर जमलं तर मुखे गावे हरीचे गुण. कीर्तन तर 3 प्रकारचे असतात. भगवान नाम संकीर्तन एक कीर्तन असतं, भगवंताचं दुसरं गुण कीर्तन असतं, आणि भगवंताचं तिसरं 3 लीला कीर्तन असतं. भगवंतानी केलेल्या लीला, त्या लीलेचं वर्णन करून कीर्तनात सांगणं विशेष रूपाने त्याला म्हणतात लीला कीर्तन. आणि भगवंताचे गुण वर्णन करून सांगणं त्याला म्हणतात गुण कीर्तन. आणि भगवंताच्या नामस्मरणाबद्दल विशेष महत्व सांगणं, नामस्मरण करणं, याला म्हणतात नामकीर्तन. आणि म्हणून करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. का तर मग प्रत्येक जीव म्हटला का जीवाला विकार असतात, त्या विकाराची बाधा होते आणि ते आपल्या अंतकरणामध्ये फार दुष्ट आहेत, दुर्जन आहेत. भगवान 16व्या अध्यायाचे शेवटी असं म्हणतात, काम क्रोध लोभ असतात काय त्रिविधन नरक सेदन द्वारण नाशन महात्मना. काम क्रोध आणि लोभ हे माणसाला आपल्याला नरकाचे द्वार आहेत. ते त्याचा स्वीकार केला तर माणसाला तिथून नरकाला जावं लागतं. आणि म्हणून काम क्रोध लोभ हे आपले शत्रू असतात. म्हणून ते अत्यंत दुष्ट दुर्जन, त्यांना कोणाची दया येत नाही.
काम असला, क्रोध असला, लोभ असला, ते कोणी तो देव, दानव, मानव, ऋषींना सुद्धा, देवांना सुद्धा या दुष्टाने घायकुतीला आणलंय, बाधित केले. असे जे भयंकर आपले अंतकरणात विकार असतात त्याची बाधा आपल्याला होते आणि त्या बाधेमुळे माणसाला खूप दुःख भोगावं लागतात. त्याला बाधा म्हणतात. बाधा म्हणजे पीडा किंवा पीडा, बाधा, व्यथा, कष्ट, दुःख हे सगळे एकार्थ शब्द असतात. ते जीवाला मोठी बाधा करतात, पीडा करतात. महाराज म्हणतात यांची बाधा जर व्हायची नसेल तर त्या बाधेवरती जगात कोणता उपाय नाही. त्याच्यावर फक्त एक उपाय आहे, ते म्हणजे हरिनाम कीर्तन करावं. नामकीर्तनाने त्या शत्रूंचा म्हणा, त्या काम क्रोधाचा म्हणा, त्या दुर्जन काम क्रोधाचा बाध त्या ठिकाणी निवृत्त होतो किंवा त्याला आपण आपल्या स्वाधीन ठेवू शकतो. आणि असं नामसंकीर्तन केलं तर ते विकार आपल्याला बाधित नाहीत. नामसंकीर्तन करणाऱ्या माणसाला भगवान एक विशेष प्रकारचं शस्त्र देतो. कोणतं शस्त्र असतं ते? शांती खड्ग हाती. भगवान आपल्या भक्ताला त्याच्या हातामध्ये शांती देतो. काळाशी जे नागविती, संपूर्ण जगाला खाणारा जो काळ आहे त्या काळाला सुद्धा ते हरिभक्त असतात. ते जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळे काळा. असा नामस्मरण करणारा भगवंताचा भक्त तो काळाला पण नागून टाकतो. का? त्याच्याकडे नामस्मरण शक्ती असते, शांतीची शक्ती असते. शांती खड्ग असतं. खड्ग म्हणजे शस्त्र. शांतीचं शस्त्र असल्यामुळे काळाशी ते नागविती. मग या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक 14 भुवनाचा धनी देवा आदी देव, त्याचा सारखा भक्ताचा कैवारी, भक्ताचा उद्धारक जगात दुसरा कोणी नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे दाता सखा. म्हणजे भगवंतासारखा जो दाता आहे तो शांती, क्षमा, दया याचं दान करणारा, जीवाचा उद्धार करणारा, असा जगात दुसरा तुका म्हणे मंगळ आता. आणि कोण दाता या होनी? भगवंतापेक्षा जगात मोठा दाता कोण नाही. तोच आपल्याला शांती देतो, क्षमा देतो, दया देतो, प्रेम देतो, भक्ती देतो. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे दाता सखा, ऐसा अनंता सारिखा. अनंत म्हणजे भगवंताला अनंत हे नाव आहे. असा अनंतासारखा जगात दुसरा कोणताही दाता नाही. आणि जर असं नामस्मरण केलं तर महाराज म्हणतात मग त्याला कामाची बाधा होत नाही, क्रोधाची बाधा होत नाही, लोभाची बाधा होत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल आजचा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपल्या गावातले प्रसिद्ध, आता नाही, आता तुम्हाला नवीन पोरांना माहिती नसतात, तर या ठिकाणी मारुती मते आणि मारुती मतेचे चिरंजीव शिवाजी मारुती मते यांची पत्नी आशाबाई शिवाजी मते यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी शिवाजी मारुती मते, त्याचप्रमाणे विजय शिवाजी मते आणि संजय शिवाजी मते, मंगेश शिवाजी मते, त्याप्रमाणे बाबासाहेब मारुती मते आणि त्यांचे जे चिरंजीव राम एवढंच आहे का? राम भाऊ हा ना, मी राम म्हणूच हाका मारतो कारण चांगले राम म्हणलेलं बरं राहतं. म्हणून राम बाबासाहेब मते असं हे सर्व यांचं कुटुंब आहे. असे हे त्यांचं ते थोरले त्यांचं पण ते आहेत का, ते सगळ्यांचे नाही नाव आठवत मला. एकूण सर्व हे कुटुंब असा आहे. पहिल्यापासून माळकरी, धार्मिक, मंदिराशी, कीर्तनाशी जोडलेले आणि या सगळ्यांचे गुरु, हो सगळ्यांचे गुरु विठाबाई म्हणजे आपल्या गावातलं एक मोठं दैवत होतं, एक मोठं वैभव. साहेब काय माणसाचे चेहरे पाहिले का माणसाला पारमर्थ करायची इच्छा होती. विठाबाईचा चेहरा पाहिला
आणि कोणाला रामकृष्ण हरी किंवा हरिहरी म्हणू वाटणार नाही असं कधी घडणारच नाही. इतका प्रभावी चेहरा, अतिशय सात्विक, अतिशय धार्मिक. म्हणजे थोडक्यात आमच्या सारख्याला मार्गदर्शन, आता त्यावेळी मी त्याला आणत होतो म्हणा, आज जवळ घेऊन सांगणार भाऊ असं अडाणी, त्यांचे ते अडाणी शब्द राहायचे ते, पण ते खूप प्रभावी. कारण का अंतकरणामध्ये कधीही कोणाबद्दल द्वेष, कोणाबद्दल मत्सर, कोणाच्या भानगडी, अंतकरणात त्याला थाराच नव्हता. फक्त एक थारा फक्त भगवंताचं नामस्मरण, भक्ती, प्रेम. कोणालाही वाटाच्या वाट सगळं सोडा, पण किडा मुंगी जीव जंतूला प्रेम देणारी माणसं असतात काही, ते खासच जन्माला येतात ती माणसं. आणि खरं त्या माऊलीचा, त्या भक्तिमती देवीचा या सर्व कुटुंबाला आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे सगळे कुटुंब आहेत त्यांचे, ते दोन्ही तिन्ही घराचे सगळे माळकरी आहेत, सगळे माळकरी आहेत, खूप धार्मिक आहेत, खूप चांगले त्यांचे नेहमी देवपूजन, काय म्हणतो आपण, भजन पूजन, वाऱ्या, कीर्तन, हे सगळं ते ऐकतात, करतात. खूप चांगली गोष्ट आहे. आणि शिवाजी मतेची मंडळी, ते आशाबाई मते खूप सात्विक बाई होती. खूप नेहमी कार्यक्रमाला येणं, मंदिरात येणं, हे सगळं असतं ते. पण आता अशी गोष्ट आहे, ज्याचं तिकीट जिथं संपलं तिथं त्याला गाडीतून खाली उतरावं लागतं, त्याला काही कोणी हात लावता येत नाही. आयुष्य संपलं का संपलं. ती फक्त ईश्वराधीन गोष्ट असते, ती भगवंताची गोष्ट असते. आणि म्हणून आशाबाईंना जाऊन आज 1 वर्ष झालं. आणि त्या निमित्ताने आज हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता सगळीकडेच पद्धत आहे, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन करणं, प्रवचन करणं, परमार्थ करणं, ते खूप चांगली पहिलं नव्हतं असं, पण आता हे सगळीकडे 10व्याला म्हणा, वर्ष श्राद्धाला म्हणा, खूप चांगली पद्धत आणि सगळीकडे झालं ते. कुठं नाही, महाराष्ट्रात कुठे कान्याकोपऱ्यात गेले तुम्ही तर सगळीकडे कीर्तन होतात. त्या एक प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, एक परमार्थाला एक प्रकारची एक संधी मिळाली. त्या निमित्ताने 2 तास आपल्याला हरिनाम ऐकायला मिळतात. काही झालं तर श्रवण कानावरती पडतं, एक चांगली गोष्ट आहे. असो. आणि म्हणून आज या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण शिवाजी मारुती मते, त्यांची पत्नी हरिभक्तपरायण आशाबाई शिवाजी मते, त्यांचंही वर्ष श्राद्ध आहे. त्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा घेतलेला हा कीर्तनाचा अभंग आहे. करावे कीर्तन, मुखे गावे हरीचे गुण. महाराजांचे कोणते अभंग घेतले तर ते आपल्या करता मार्गदर्शकच असतात. तुकाराम, ज्याला जीवन बदलायचं असेल त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा वाचावी. त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही महाराज. कसाही मनुष्य असला तर गाथा जीवन बदलितो माणसाचं, फक्त त्यांनी मन घालून वाचला पाहिजे. महाराजांचं प्रत्येक अभंग पावला पावला धोपाटी घालतो, माणसाला रस्त्यावरच आणतो, त्याची जागा त्याला दाखवून देत होतो. त्याला मराठी काय, आमचे खांदारकर महाराज, गुरुरे खांदारकर महाराज म्हणायचे, तुकाराम महाराज म्हणजे मराठी गडी म्हणले, ते काय हातात टिकूरच म्हणले. ते हा माणसाला इकडे तिकडे चांगल्या भाषा शिकवायचीच नाही, ठोकाय द्यायचा तो असा. अरे महाराजांचे अभंग काय काय असे तरी आपण वाचू पण नाही शकत, इतकं भयंकर असे फटकारे मारले आहेत त्यांचे ते. तर महाराजांचा कोणता अभंग आपल्याला दीपज्योतीप्रमाणे आपलं जीवन बदलणारा, मार्गदर्शन करणारा असा अभंग असतो. असो, आजचा अभंग तोच आहे. महाराज म्हणतात, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन का करावं, भगवंताचे गुण का गावेत, तर बाधा झाला म्हणून. मनुष्य कोणी आधी दवाखान्यात जात नाही किंवा वैद्याकडे जात नाही. आधी ज्याला बाधा होतो मग तो उपाय शोधतो. बरोबर आहे का नाही? उपाय असे जगातले कोणतेच उपाय आधी नसतात. ते मग अपाय झाल्याच्या नंतर उपाय. आणि अपाय झालेल्या माणसाला उपाय सांगायची गरज नाही, तो आपोआप शोधायला सुरुवात करतो. अपाय झाला रे झाला, बाधा झाला का तो मार्गाला लागला. आणि कोणत्या मार्गाला लागतो, ज्याला जो मार्ग पाहिजे तो मार्ग शोधितो. रोग झाला का डॉक्टर शोधितो, भूत झालं का वैद्य शोधितो, मांत्रिक शोधितो. प्रत्येक बाधा असतो, प्रत्येक अपाय असतो, त्या अपायाला उपाय असतो.
तर महाराजांनी या ठिकाणी आपल्याला झालेली बाधा पहिली सांगितली. महाराज म्हणतात मग काही नोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. बाधा ही दोन प्रकारची असते. एक शारीरिक बाधा असते. बाधा म्हणजे पीडा. पहिले लक्षात घ्या, बाधा दुसराच अर्थ घेतात. बाधा म्हणजे पीडा, पीडा म्हणजे दुःख. बाधा, व्यथा, पीडा, दुःख ही एकाच अर्थी शब्द असतात. असं जे माणसाला बाधा होते, जशी भूतबाधा होते, तशीच माणसाला कामाची बाधा होते, क्रोधाची बाधा होते, लोभाची बाधा होते. हे पुढे सांगतो तुम्हाला. तर अशा ज्या बाधा होतात, तर त्या बाधेला जगात कोणता उपाय नाही. सगळे याच्यावर तर असतो. तो बाधा दोन प्रकारची असते. एक शारीरिक बाधा असते आणि एक मानसिक बाधा असते. यालाच काय म्हणतात, एक बाह्य बाधा असते आणि एक आंतरिक बाधा असते. तर बाह्य शरीराची बाधा ही 3 प्रकारची असते आणि आंतरबाधा जी असते ती त्याला म्हणतात आंतरबाधा. ती बाधा सुद्धा अनेक प्रकारची असते, पण ती एक बाधा असते. तर शरीराची बाधा कोणती असते, त्या शरीर बाधेमध्ये पुन्हा 3 प्रकार असतात. पहिले त्याला म्हणतात ताप आणि दुःख, म्हणजे आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. हे माणसाला पीडाच करत असतात. आध्यात्मिक ताप याचा अर्थ अध्यात्म म्हणजे शरीर. आत्म्याच्या संबंधी जे असतं त्याला म्हणतात अध्यात्म. आणि अध्यात्माला होणारे जे ताप असतात त्याला म्हणतात 3 प्रकारचे ताप. म्हणजे पहिला ताप असतो आध्यात्मिक. आध्यात्मिक मध्ये काय असते, रोग. ह्या शरीराला रोग होतात आणि कोणाला होतात, कोणालाही होतात. ज्याला ज्याला शरीर आहे त्याला त्याला होतात. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत होतात. शरीर म्हटलं का ती गोष्ट काही कोणाला टाळता येत नाही. शरीर म्हटलं का त्याला रोग असतात. आणि कोणते रोग असतात, जे पहिले लहानपणी कधी ऐकलेलेच नव्हते ते आता नवीन ऐकायला मिळतात. त्याच्या पाठीमागे ते नाव वेगळे असतील, पण वेगळे वेगळे येतात माणसाला. कोणाला बाधा, आता अलीकडे नवीन रोग आले ते आता अटॅक म्हणा, शुगर, ब्लड प्रेशर, कोणाला खरोज असते, कोणाला गचकर नसतं, कोणाला मूळव्याध असतं. आणि मग ते काय बाधा काय एक प्रकारची असते का. आणि शरीर म्हटल्यानंतर दुःख नाही असं कधीही घडत नाही. आणि शरीर म्हटल्यानंतर त्याला रोग नाही असंही कधी घडत नाही. कोण शरीर निरोगी असतं का, नाही नाही. लोक तर इतके सावध झालेत आता, मूल जन्माच्या आधी तिचे त्याला इंजेक्शन, आणि जन्म झाल्यावरती त्याला काय होईल, त्याला काय कोणता डोस का काय म्हणते तिथून सुरुवात करतात ते. म्हणजे अशी इथपर्यंत रोग येऊन ठेपलेले असतात. म्हणजे याचा अर्थ शरीराला बाधा होते. आणि ती तुकाराम महाराज म्हणतात, शरीर हे केवळ रोगाचं भांडार आहे आणि दुःखाचं कोठार आहे. शरीर रोगाचे शरीर म्हण शरीर रोगाचे कोठार खाचे कोठार रोगाचे शरीर रोगाचे भांडार रोगाचे भांडार शरीरा नाही अपवित्र ऐसे शरीरा कोठार शरीर दुर्गंधीचे हा, शरीर महत्वाचं आहे, पण शरीराच्या पेक्षा जेवण फार महत्वाचं राहतं. हा 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 हा. आणि जेवण महत्वाचं झालं की मग त्याचे रोग लय महत्वाचे असतात. ते रोगही अशी गमतीशीर असतात. ती खरूज अशी लहानपणी तुम्हाला माहिती बरं का, ते खरूज कधी खाजवायला येईल याचा काही भरोसाच नाही. खरूज कधी खाजवायला येईल याचा भरोसाच नाही. ते पूर्वीच्या काळात खरूज व्हायची माणसाला. आणि जर का खरूज झाली, किशोर महाराज काय सांगायचं तुम्हाला माहित नाही. आम्हाला होती ती लहानपणी बहुतेक जास्त लोकांना राहायची. कुठं पाहुणे गेली, पाहुण्यात बसलं, सुपारी फोडायला बसलं, ते खाजवतं नाही यायचे. खाजवतं लोक कुठं खाजवायला याचा काही भरोसा नव्हता. कोणीकडे खाजव यायचे. खाजवायचं म्हटलं का ते लाज वाटायचे. लाज वाटली तर नाही खाजवत ते होत. तसं हा
तसे खरूज असे एक चमत्कारिक रोग आहे तो तसा नायट्याचा म्हणा, खरूजच होता, गचकरणाचा तो तर गचकरण तर फार कठीण राहतं ते. तसं मूळव्याधाची गोष्ट तर लईच कठीण ती. काही माणसाचा मूळव्याधाला इतका त्रास होतो, त्याला वांग खा म्हटलं, वांग म्हटलं तरी माझं मूळ वाटत होतं. वांग्या जळून गेलं मग तर कामच झालं. वांग पाहिलं मग तो आजारीच पडला. त्या प्रत्येक रोगाला काहीतरी बाधा होत असतो तर असो. तुकाराम महाराज म्हणाले, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐशे. पुढे काय दुःख शरीर विटाळाच्या आळे. बर नका एवढं पाठांतर करू, तुमचं वय झाले, राहू द्या. माझं विसरलंय, तुमचंही पण विसरत आहे. शरीर सुखाचे घोसले, शरीर साधे केले होय साधिले परब्रह्म. तर असं शरीर दुःखाचं कोठार असतं. असो, शरीर रोगाचं भांडार. मला हे सांगायचं, शरीर हे रोगाचं भांडार आहे. सगळ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोग साठवलेलेच असतात, त्यात असतातच ते. फक्त काय म्हणतो, कुपथ्याची वाट पाहतो. जसं जसं वय वाढत गेलं, थोडस कुपथ्य झालं का सगळे बाहेर येतात ते. आणि म्हणून शरीराला हा एक रोग, त्याला रोगाची बाधा होत असते. असो भाग, शरीराला रोगाची बाधा होते, याला म्हणतात आधिभौतिक ताप. आणि दुसरा असतो त्याला म्हणतात, नाही, आध्यात्मिक ताप. दुसरा असतो त्याला म्हणतात आधिदैविक ताप. ते आधिदैविक ताप याचा अर्थ भूतजन्य. म्हणजे आपण म्हणतो वात, जसा एखादा भयंकर वारा सुटला, अत्यंत उष्णता आली, अत्यंत गरम, काय म्हणतो त्याला, थंडी सुटली, म्हणजे वायूपासून, अग्नीपासून, पाण्यापासून, विजेपासून हे जे दुःख होतात याला म्हणतात, नाही, हे आधिदैविक दुःख असतात. आधिभौतिक सांगतो, आधिभौतिक दुःख म्हणजे भूतजन्य. म्हणजे कुत्रा, मांजर, वाघ, सिंह हे असतात, याला म्हणतात आधिभौतिक दुःख. याच्यापासून आधिभौतिक दुःख निर्माण होत असतात. असे आधिभौतिक त्याला म्हणतात आधिभौतिक ताप. आणि आधिदैविक यक्ष, राक्षस अशी याच्यापासून जी पीडा होत असते. आणि मग हे सगळे निसर्गापासून होणारी, भूत, पिशाच याच्यापासून होणारी दुःख, मग त्याला म्हणतात हे आधिदैविक दुःख. अशा शरीराला 3 प्रकारचे दुःख असतात, त्याला म्हणतात आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. असे 3 उपाय असतात. पण ते 3 उपाय असले तरी त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी उपाय मिळतात. जर शरीराला रोग झाले तर त्याकरता औषधं आहेत, दवाखाने आहेत, डॉक्टर आहेत, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आधिभौतिकते करता शस्त्र असतात तुमच्याकडे, तलवार असते, भाली, खुर्चे, बरचे काहीतरी असतात. त्या शस्त्राने आधिभौतिक दुःखाची निवृत्ती करता येते. आणि जे आधिदैविक दुःख असतात त्याच्याकरता मंत्र, तंत्र, देवलशी हे सगळं असतं. ते त्याच्याकरता ते असतं. ज्याला बाधा झाली, जी बाधा झाली का तो तिकडे जातो, असा प्रकार. आणि म्हणून मुद्दा सांगायचा आहे, शरीराच्या ठिकाणी 3 प्रकारच्या बाधा असतात. आणि त्या बाधेला जगतामध्ये उपाय असतो, पण ती कायमची निवृत्त होतात अशातला भाग नाही. पण ती फक्त विठाल 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 काय नव्हते. ते विण्याचा पट्टा इथं मानेवर गेला का त्या शरीरात आपतात. त्या विना जड असल्यामुळे त्याला ते काय माणसाला चेक करते, सगळ्याला नाही येत ते. काय नव्हतं त्याला, काय नव्हतं. ते पट्टा आहे ना, असं पाठीमागं त्या उपारणीवर ठेवायचा असतो. इथं मानवर ठेवून दिलं का मग ते शरीर दाबल्या जातात आणि काय माणसाला चेक करते, सगळ्याला नाही येत म्हणा. आता तुम्ही कधी विना घेताय, तुम्हाला काय विषय नाही तो. नाही घेऊ नाही ते काय. आता आज चेक करायला पाहिजे, तिकडे पाहायची पण नाही होते, नको आज चेक करीत, तसं पण होईल. आता असो भाग. आणि म्हणून असा हा शारीरिक बाधा असतो. आणि या शारीरिक बाधापेक्षा दुसरा एक बाधा झालेला असतो आपल्याला. कोणता बाधा आहे दुसरा? त्याला म्हणतात मानसिक बाधा, त्याला म्हणतात आंतरबाधा. आंतरबाधा याचा अर्थ काम, क्रोध, लोभ. कोशामध्ये वर्णन केलंय काम, क्रोध, लोभ, मोह, भय,
भय द्वेष नाही, भय दुःख द्वेष मत्सर शोक मोह हे सगळे असतात. हे सगळे आंतरबाधा असतात. म्हणजे काम क्रोधाची ही बाधा होते, ही आंतरिक बाधा होते. आणि मग अशी जी बाधा असते तर या बाधेवरती जगात कोणताही उपाय नाही. जगात याच्यावर बाकीचे उपाय असतात. याच्यावर काय उपाय, आता काय उपाय करा त्याच्यावर? जर एखाद्याला क्रोधाची बाधा झाली तर त्याच्यावर काय इंजेक्शन द्यायचं काय? त्याच्यावर इंजेक्शन तर काय नाही. त्याच्यावर काय गोळ्या आहेत काय? त्याच्यावर काय गोळ्या नाहीत. त्याच्यावर जगात काहीच उपाय नाही. जी मानसिक बाधा असते त्याला विकार म्हणतो आपण. त्याच्यावरती जगात कोणताही उपाय नाही. आणि ती बाधा कोणला नाही? सगळ्याला झाली बाधा ती. त्या बाधेतून कोणीही सुटलेला नाही. कामाची बाधा कोणला होते, क्रोधाची बाधा कोणला होते, लोभाची बाधा कोणला होती. कोणाला नाही सोडले, कोणाला नाही सोडित तो काम. कोणाला भगवान विष्णूला, भगवान शंकरला, भगवान ब्रह्मदेवला, पराशर ऋषीला, नारद मुनीला, कोणाची नाव सांगू? आपल्यासारखे तर काय झाडकी पत्ती, दर्यामी खसखस. आपला तर त्यात काय म्हणतो त्याचं नाव यायचं नाही आपलं. इतके मोठमोठ्याला मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धुरू जाये, आणि पराशरे केले काय? दिवा भोगी दुर्गंधा. नाथ महाराज म्हणतात, अरे जो संपूर्ण सृष्टी उत्पन्न करतो तो ब्रह्मदेव, त्यालाच कामाने घेरलं म्हटले. तो त्याच्याच मुलीच्या पाठीमागे लागला. असंही तिथे मोठ्या कथा आहेत त्याच्या. पण असा काम असतो. ही कामाची गोष्ट भयंकर कठीण असते महाराज. तुम्हाला उदाहरण सांगायचं ठरलं तर पूर्णातलं उदाहरण सांगता येईल तुम्हाला. विठाल विठाल हो, काम किती भयंकर असतो. नारदाची कथा तुम्हाला माहिती सांगितली. नारदाची कथा, नारद एवढा ऋषी मुनी असताना सुद्धा तो मोहिनीच्या कसा चक्रात सापडला आणि तिची कशी फजिती झाली त्याच्यावर रामायणात ते आलेली ती कथा. इतकी लांबलच कथा नाही, थोडी छोटी सांगतो तुम्हाला कथा. कामाची बाधा कशी आहे आणि कामाची बाधा झाल्यानंतर मनुष्याचं काय होतं पुढे. महाभारतामध्ये शांती पर्वात आलेली ही गोष्ट आहे. त्या वन पर्वात त्या कालामध्ये पांडव वनवासाला होते आणि विराट राजाच्या घरी पांडवांचं वास्तव्य होतं. आणि पांडवांचं वास्तव्य होतं अशा कालामध्ये द्रौपदी ही जगसुंदरी होती. ती कृष्णाची बहीण होते. तिच्या सुंदरतेला काय वर्णन करायचं महाराज. आणि मग ती पण ते सुदेशना, विराट राजाची पत्नी, तिच्या हाताखाली दासी म्हणून काय प्रसंग येतो. माणसं देवाच्या नावाने बोट मोडतात. अरे देवाची काय गोष्ट. आपलं कर्म आपल्या बरोबर असतं. भगवान ज्यांच्या काय म्हणतो मागे पुढा उभा होता. पहा ते पांडव अखंड वनवासी, परिते देवासी आठवे तिथे भगवान. भगवान एवढा जवळ होता तरी सुद्धा त्या द्रौपदीला त्या एका राणीच्या हाताखाली दासी म्हणून काम करावं लागत होतं. आणि तो अर्जुना भुन्नडा, त्याला काय म्हणतो आपल्याकडं, म्हणजे त्याला नाचा म्हणावं. तर त्या रंगशाळेमध्ये त्या विराट राजाच्या तिथं मुलींना नृत्य शिकवण्याकरता तो अर्जुन काम करत होता. आणि भीमदादा तिथं आचार्याचं काम करत होता. भीमदादा आचार्याचं काम करत होता. आणि धर्मराजा तो त्या विराट राजाचा सल्लागार बसला होता तिथं, त्याला सोकट्या बिकट्या खेळू लागायला. पाही पांडवांची कथा पाही. आणि मग अशा कालामध्ये द्रौपदी अति सुंदर होती. आणि त्या विराट राजाचा मेवना म्हणजे कोण? हा मामाचा मुलगा बरा म्हणला. बायकोचा भाऊ म्हणलं तुला काय झालं का? बायकोचा भाऊ होता तो. मामाचा मुलगा एवढा अडचणीत आणीत नाही. भागवताच्या सुरुवातीला भागवत महात्म्य सांगितलं तिथं जायला ते, ज्याच्या घरामध्ये साला आला का त्याचा पार वाला झाला. हो, ज्याच्या घरामध्ये मेवणी डोकं तोड घातलं तर त्यांनी समजायचं आपली वाट लागली. म्हणजे कोणाच्या घरात मेवणा असेल त्यांची सावध व्हा. मी भागवतातलं सांगतोय. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला मेवणे, आमच्या मेवणी तुम्हाला काय त्रास दिलाय, माझं काय नाही, तुमचं पाहतो. तर तो मेवणा होता. तो त्याचं नाव किचक होत. आणि तो किचक महाराज इतका खतरा होता.
त्याने एके दिवशी त्या आपल्या बहिणीकडे गेला आणि त्यांची द्रौपदी पाहिली, तिची सुंदरता पाहिली आणि तो अत्यंत कामुक झाला आणि आपल्या बहिणीने सांगितलं मला ही द्रौपदी पाहिजे. तिने त्याला खूप समजून सांगितलं बाबा अरे ती दुनिया देशाची बाई आहे, कोण माहित नाही आपल्याला, आपल्याकडे दासी आली, हे आपलं आपण राजे आहेत आमकत भरपूर. पण दुर्जनाची गोष्ट, दुर्जनाला कोणाची भाषा थोडीच कळत असते ती. आणि दुसरी गोष्ट, काम अंध मनुष्य असतो, क्रोध अंध असतो, लोभ अंध असतो, त्यावेळी त्याची विचारदृष्टी संपलेली असते. कोणीही असला, मी तुम्ही आमच्या देवाची गोष्ट, ऋषी मुनींची गोष्ट, आपली काय कथा घेऊन बसलात तुम्ही. कामांध पुरुषाला काही जाणवत नाही महाराज. त्या किचकाने काही विचार नाही केला आणि मग त्या द्रौपदीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. मग द्रौपदी सांगितलं बरं ठीक आहे म्हणे, चालेल म्हणजे, पण मी तुला उद्या सांगते म्हणे, तुम्हाला उद्या सांगते. आणि मग मी त्या रंगशाळेमध्ये येणार आहे म्हणे रात्री. गेली भीमाला सांगितलं माझ्यावर असा असा प्रसंग आला तर माझं पातिव्रत्य जाईल, मग त्यापेक्षा मी आजच संध्याकाळी माझं जीवाचं बलिदान देते. भीमदादा मला काय चिंता नको, थांब म्हणला मी सगळं. आणि मग जिथं द्रौपदीला बोललो होतं त्या रंगशाळेमध्ये भीमदादा घोंगडी घेऊन बसला होता आणि त्याला वाटलं द्रौपदी बसली. तो किचक आला आणि तो कामांध झाला महाराज. त्याने ती द्रौपदी म्हणून भीमालाच अंधारामध्ये कवटळ मिठी मारली. मिठी मारल्यानंतर जे त्याचं शरीर त्याच्या हाताला लागलं, बाबा तो नाही काय झाली एवढी कशी काय बाई झाली म्हणलं ही अंधारात. आता भीमदादा तो भीमदादा जेव्हा धर कापड काय मारण्याची पद्धत होती महाराज. त्याचे हे हात आहेत ना त्याच्याशी पोटात घातले अशी दुलते, ते पाय पण असे पोटात घातले, पाय त्याच्या शरीराचा पिळा करून टाकला मरून गेला. आता कोण पाहत तिथं, अरे कोण पाहत, पण तो विराट राजा आहे, त्याचा मेवना आहे आणि तो सरसेनापती म्हणजे आताच्या काळात तो गृहमंत्री देशाचा, एवढं मोठं पद त्याच्याकडे. आता त्याचा बोबाटा होणार नाही का, कोणी मारला काय काय वातावरण झालं महाराज. एवढं वातावरण झालं सकाळी पाहतात द्रौपदी, त्या बहिणीला कळालं असेल द्रौपदी हा काय प्रकार झाला. पण ही गोष्ट काही लवकर लक्षात आली नाही. पण त्या किचकाला होते दुसरे 105 भाऊ. त्या 105 भावांनी ठरवलं की हिच्याचमुळे आमचा भाऊ मेला आणि म्हणून त्याच्या चितेवरती त्या द्रौपदीला उचलून टाकायला घेऊन चालली द्रौपदी उचलून. आणि ती आता काय करील आपला ती, यांनी काय बोलावं, ते पांडवांचं सगळं बिंग बाहेर पडेल आणि हे सगळं बिंग बाहेर पडलं तर ते तिकडं कौरवांना कळेल. अज्ञातवास होता ना यांचा, केवढी अडचण तयार झाली. ती मोठमोठी हवा तोबा किरकळ्या मारायला लागली. भीमदादाच्या कानाला आवाज गेला. भीमदादा म्हणलं बर आता ह्या प्रसंगी शांत बसून चालणार नाही. जाता जाता गड्यान डाव हाताने एक झाड उपटलं. कोणी हरभऱ्याचं झाड नाही उपटलं, चांगलं वडाचं मोठं झाड डाव्या हातानेच उपटलं. असं डाव्या हाताने उपटून घेतला, तो शेंडा आपल्याकडे बुडूक पुढं केलं आणि जेव्हा ठोके टाकायला सुरुवात केली महाराज, त्या किचकाचं तर प्रेत पडलं खाली. पण 105 वैकुंठल नाही यमसदनाला धाडले, सगळे मारून टाकले. कशा करायला सांगितलं, काम दुर्जनाची क्रोधा, कामाचा प्रभाव झाला त्या किचकाचं काय झालं. किती उदाहरणं सांगू तुम्हाला असे, कामाचा प्रभाव झाला त्या किचकाचं काय झालं. मग आता कामाच्या प्रभावाने अनेक उदाहरण तुम्हाला सांगतील मला, पण जास्त नाही मला सांगायचं लांबच. पण असा काम किती दुर्जन आहे तो. संपूर्ण ती 105 भाऊ किचक म्हणजे त्या काळातला तो सरसेनापती, सैन्याचा राजाचा मेहुणा, एवढा जरी असला तर कामाच्या बाधेवरती त्यांना कोणताही उपाय सांगितला नाही, सुचला नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना अशी कामाची बाधा झाली त्यांनी दुसरं काही करू नये, त्यांनी फक्त एकच करावं, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण.
मुखीदार हरीचे गुण मुखीदार हरीचे गुण मुखीदार हरीचे गुण करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण. ज्याच्यावरती काही उपाय नाही, आपल्या लक्षात येत नाही, ही बाधा कोणला नाही. मंडपात कोणी वर हात करील का? अरे माझीच नाही ताकद कोणाची. काम याचा अर्थ काय? हिदम्यशात मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, माझंही पाहिजे, तुझंही पाहिजे, याचंही पाहिजे. अरे माणसाला कशाची इच्छा होईल हे सांगताच येत नाही. माणसाला दगडाची पण इच्छा होते. रस्त्याने चालला, सुतुळी चांगली सापडली उचलली का घातली खिशात, कवडी सापडली उचलली लावली डोक्याला का घातली खिशात. कशाची इच्छा होईल हे काय सांगते येते काय माणसाला? महाराज, काम फार भयंकर असतो माणसाला. परमार्थ करणाऱ्या माणसाने कामाकडे लक्ष, त्या गोष्टीला आवर घातलीच पाहिजे. ती त्याच्यावर जगात काय उपाय आहे? काय उपाय? काय उपाय नाही त्याच्यावर जगात. त्याच्यावर फक्त एकच उपाय, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती पूजा अर्चा परमार्थ करणं, एवढाच उपाय आहे. तसा कोणाचाही काम शांत झायला दिसत नाही. म्हणून काम ही फार भयंकर गोष्ट आहे. त्रिविधन नरक सेदन धारण नाशन महात्माना भगवान सांगतात. काम क्रोध लोभ तथा, या 3 गोष्टी माणसाला नरकाच्या दारात नेऊन उभं करतात. मग काम दुर्जनाची क्रोधा, त्या किचकाला बाधा झाली. हे उदाहरण असतात. आतापर्यंत कोणला बाधा होते? कोणला बाधा होते महाराज? अहो, जे माणसं आपल्यातून आपली काय म्हणतो आपला विश्वास बसणार, मोठमोठे जज, मोठमोठे मंत्री, मोठमोठे महाराज, मोठमोठे काय ठेकेदार, कोण सुटला यातून? किती जेलमध्ये गेलेत? काय कामाची बाधा झाली, कामाची बाधा, किती जेलमध्ये जाऊन पडलेत, कोणाकोणाचे खून झालेत, कोणाचे मुर्दे पडलेत. किती आज पेपरला रोज कितीतरी बातम्या येतात महाराज, भयंकर बातम्या येतात. म्हणजे याचा अर्थ ही कामाची बाधा काही सामान्य नाही. आणि कामाची बाधा माणसाला कोणालाही घायकुतीला आणते. म्हणून काम महाराज म्हणतात काय, मग काही नो हे बाधा, आणि काम दुर्जनाची क्रोधा. संतांना नाही झाला ना बाधा? संताला बाधा झाला का? तुकारामाला बाधा झाला का? नाही झाला. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या संतांना नाही? निष्ठावान वारकरी असेल त्याला नाही होत बाधा. त्याचं कारण का? त्याला भगवान संरक्षण. तुकाराम महाराज म्हणतात आमची कामा क्रोधाची गोष्ट, संतांना काम क्रोध असतात, काम क्रोध बंदीखानी, त्यांच्याकडे काम क्रोध असतात, नाहीत कोणला नसतात महाराज. काम क्रोध सगळ्यांना असतात. महाराज म्हणतात या ठिकाणी काम क्रोध सगळ्याला असले तरी आमचे काम क्रोध, महाराज म्हणतात काम क्रोधा लोभ जयाचे अंतरी, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, काम क्रोधा लोभ निमाते खायचे, काम क्रोधा लोभ निमाते खायचे. अवघी आनंदाचे द्रोणी झाले, अवघी आनंदाचे द्रोणी झाले, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. आणि मग पुढे अवघी आनंदाची सुट्टी झाली. ज्याला काम आवरता आला नाही त्याला एकच गोष्ट, काय तरी एक गोष्ट सरपंच, एक तर मरणे, दुसरं जेलमध्ये जाणे, दुसरा त्याच्यावर काही पर्याय नाही. जास्तीत जास्त झालं सुटलं तर तिसरं काळं तोंड घेऊन जगात फिरणे. त्याच्यापेक्षा याच्या जगात कोणाला काही सुटती नाही. यातून ना बाई सुटत नाही, माणूस सुटत नाही, महाराज सुटत नाही, मंत्री सुटत नाही, पुढारी सुटत नाही, बागायतदार सुटत नाही. अरे जज गेले, वकील गेले, क्लास 1 गेले, महाराज गेले, हजारो गेले, तर जातात. पेपर वाचा, टीव्ही पहा, रोज कोणत्या बातम्या जास्त. शिकले वाया गेली. पहिलं तर नव्हतं या असं आपल्या कानावर ऐकायला मिळत. आज शेकड्यानी मुली मरायला लागल्यात, चांगल्या गोऱ्या गोमट्या सुंदर सुंदर मुली, शिकलेल्या मुली आणि शिकलेले पोरं. कशाची बाधा झाली? कशाची बाधा? शिक्षणाची.
का पैशाची? नाही 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 नाही, हे ऊत आल्याची बाधा. जाऊ द्या, याला म्हणतात कामाची बाधा. जगात तुमच्याकडे उपाय नाही, त्याच्यावर एवढा त्यातून वाचायचं असलं तर हरी हरी म्हण, नाही तर मर. मग हरी हरी म्हण, नाही तर मर. कामाची बाधा. दुसरी बाधा असते क्रोधाची बाधा. क्रोधाने कोणाला सोडलं? कोणालाही सोडलं महाराज. ज्यावेळी क्रोध निर्माण होतो, म्हणजे एखाद्या अमक्या माणसाला राग येतो आणि अमक्याला येत नाही, हे तुम्हाला उदाहरण सांगताच येणार नाही. भगवंताला राग आल्याचे उदाहरण आहेत. कृष्णाला राग आला, रामाचं नाही सापडत, पण आला नाही झालं तरी कोणाला आला नाही. सगळ्या अवतारी. शस्त्र कशाला आहेत? शंकन चक्र कशा करता घेतले? काय हौस ठेवली का? ते त्याचा रागच येतो. चक्र वापरायचा, गदा वापरायची, हे त्याचा रागच असतो. ऋषींना शाप दिले त्याचा अर्थ काय? शाप हा क्रोधच असतो. तो शाप दिले म्हणजे याचा अर्थ काय होतो? आणि ज्यावेळी माणसाला क्रोध येतो, त्या कालामध्ये तो क्रोध त्याच्या विचाराची जागा घेऊन पूर्ण त्याला कवेत घेतो, हिसकून घेतो. ज्यावेळी माणसाला क्रोध आला, लक्ष देऊन ऐका, त्या काला तुमची विद्या विसरतो, तुमची प्रतिष्ठा विसरायला लावतो, तुमची विद्या विसरायला लावतो, तुमची उंची काय असेल ते सगळं विसरून जातो. त्या क्रोधाच्या भरामध्ये जे करू नये ते करतो आणि त्याचे परिणाम मात्र मग त्याचा बाधा तो काही परिणाम सोडत नाही. एकदा हिरव्या मिरचीचे भजे खाल्ले का त्याचा सकाळचा परिणाम मात्र तो काय शेजाऱ्याला भोगावा लागत. मग कोणाला भोगावा लागतोय? तो ज्याने खाल्ले त्याला. मग तसं ज्याला क्रोध आला, जे बिचारे भाग्यवान आहेत, काही माणसं पाहिलेत मी आपल्या गावामध्ये, त्यांच्या तोंडवर कधी रागच नाही, कधी आलाच नाही. येत आहे असेल त्यांनी कधी वापरला नाही. आता असं येते ते बिचारे भाग्यवान दैवान असतात. ती माणसं खूप शांत थंड प्रकृतीच्या असतात. आमच्या किशोर महाराजाला शक्यतो राग येत नाही. आला सण कधी म्हणा, आता येत असं लग्न केल्यामुळे. असं झालं काय? ते आता ते म्हणतो बायको केल्यामुळे तर शांत बसल्याशिवाय काय पर्यायच नाही, काय चालतच नाही म्हणतो. पण क्रोधाची बाधा असते महाराज. क्रोध कोणला भोवला? भगवान कृष्णाला काय भोवला तुम्हाला सांगू? या कालामध्ये युद्ध झालं, महाभारत. अरे तुम्ही वाचत जा पोरं, महाभारत वाचा. ज्या कालामध्ये युद्ध संपलं साहेब, युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर ज्या मातेचे 100-101 लेकरं मारले, तिला बरं वाटेल का? तिला नाही वाटायचं. पण आपल्याकडे पद्धत आहे ना. ज्या कालामध्ये एखाद्याचा असं काय झालं, तिथं काय म्हणतो आपल्याकडे खेड्यातली म्हण आहे, मरणादारी का त्वरणादारी. जिथं मरण असतं तिथं सगळं शत्रुत्व विसरून जावं लागतं. जिथं तोरण असतं तिथं सगळं शत्रुत्व विसरून जावं लागतं. त्या लग्नामध्ये माणसाने कशी विकार घेऊ नयेत. त्या मुला मुलीचं कोणाचा असेल त्याच्या कल्याणाकरता जाऊन 4 तांदूळ टाकावेत. शास्त्र सांगतं, लोकनीती सांगते, मरणद्वारी वा तोरणद्वारी. तोरण याचा अर्थ लग्न आणि मरणद्वारी. तिथं कधी यायचं नाही. आणि मग युद्ध झालं, सगळे मेले. मग ती बिचारी गांधारी खूप पश्चाताप करीत होते. तिथं सांत्वन करायला कोण जाईल? भगवान कृष्ण गेले, सांत्वन करायला लागले. माते सगळं चुकलं, काय म्हणायचं असेल त्याला म्हटलं असेल, तो भरता खिलाडी येतो. झाल्यानंतर आता कोणला राग येतोच की नाही. आणि मग महाराज त्या गांधरीन डोळ्याची पट्टी सोडली. असा राग आला तिला, क्रोध येणार ना. एवढं सगळं काही शिल्लक नाही राहिलं. तिचं सगळं राज्य गेलं, सगळं गेलं, काही शिल्लक नाही राहिलं. अरे म्हणले दुष्टा, तो माझे सगळे मारले, तू भावाभावात लढवलं. म्हणले तू जर ठरवलं असतंस तर हे शांत झालं असतं. तू ठरवलंस, यांना दोघांना लढवलंस आणि माझे 100 मुलं मारलीस. तू पण तुला शाप देते मी, तुझं पण असंच वाटोळ होईल. तुझे पण असे तुझ्यात लढूनच मरतील आणि मरतील. माझं तुला शाप आहे. भगवान कृष्णाने तो शाप डोक्यावर घेतला. का घेतला? समाजाकरता, धर्माकरता. त्याला कळत नव्हतं काही, हे मारून काय करायचं. मारले ना त्याने, ते नाही मारतो तर अधर्माला ऊत आला होता, अधर्म नष्ट करायचा होता ना. हे सगळे अधर्मी होते. हे तिनं शाप दिला. पुढे द्वारकेमध्ये प्रसंग असा घडला महाराज, भगवंतानी शाप स्वीकारला आणि तिचा शाप, एका पतिव्रतेचा शाप माथ्यावरती स्वीकारला. आणि द्वारकेमध्ये प्रसंग आला. भगवंताचे मुलगा होता, एक सांब नावाचा मुलगा. आणि तो सांब मुलगा फार सुंदर होता.
म्हणजे भगवंताला आणि त्याला काढवा असा इतका सुंदर होता तो. आता पोर असते टार्गेट, पोर काय करतील त्यांचं तारुणी त्यांना काय करायला लावेल त्याला गधे 25 म्हणतात. त्या गधे 25 माणूस काय करेल त्याचं त्याला पण कळत नाही ना, त्याचं त्याला पण नाही कळत. झालं उड्या मारीत खेळत इकडं तिकडे गेले त्या समुद्राच्या काठावर पिले दारू. ती दारू पाहिल्यापासूनच कशी काय आली, पोरं स्वर्गातच तिला काय ना करायचं. आता ज्याला आवडत ते पितात. ते एका माणसं म्हणलं यार दारू कायला पितो, ते म्हणला महाराज दारू फार चांगली असते, तुम्ही पण पिहा. आणि ते पुढं म्हणलं होतं मला त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्या गावाचं नाव मला माहित नाही, असं कीर्तन करीत उभं राहिलो माईक जवळ, असं हा आला पिऊन गडी असा वाकडा तिकडा होत म्हणला. अरे म्हणला, ते म्हणला मला कीर्तन करायचं. अरे म्हटलं तर तू इथं कुठं कीर्तन करतो मला. हो त्या लोक म्हणतात म्हणला तू दारू प्याला, तू काही करत दारू चांगली असे म्हणला, तुम्ही पण प्या म्हणला. आता ते पिले दारू, झालं दारू पिले. आता पोर ते मग ते काय ते ऋषी म्हणले शक्ती असते म्हणले, ते शाप देत काय खरं आहे का म्हणले, ते काय 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 कशाचं खरं आहे म्हणले, हे बोलव कोलेला बड असते. त्या सांभाळणे सोड लुगडं इतके भारी म्हणजे ती बनवली त्यांनी, लुगडं नेसलं झालं सगळं आणि गेले. त्याला ते पोटामध्ये बांधले कपडे बिपडे गेले. त्या सगळ्या ऋषी मुनी ते दुर्वास होती, यांना माहितीच नाही तिथं. तुम्ही महाराज तुम्हाला सगळं कळतं का म्हणजे, हा कळतं. काय जा म्हणे, अरे पोरं जा तिकडं, तुमचं खेळायला जा तिकडं, आम्हाला नका त्रास देऊ. अरे आमच्या परमानात काल विक्षेप करता. खूप विनंती केली पण ते पोरं ते राजाची पोरं पुन्हा त्यांचं कोण काय वाकडं करायचं. नाही नाही तुम्ही सांगा ना, तुम्हाला सगळं कळतं, मग ह्या पोरीला काय होईल. आता त्यांना धडधडीत कळतं हे पोरगई, आणि त्याचं काय म्हणतो त्याला ढोंगाचं ते पोट आणलंय त्याचं, ते नाही हिला काय होईल, हिला काय होईल. आता ते दुर्वास जा म्हणले भाडे त्याला मुसळ होईल आणि ते तुमचं वाटोळ करेल. आता हो त्यांना काय खरं वाटतं ते, आणि गेले तिकडे समुद्र काठून जेव्हा ते फिरडं पाहतो खरंच तिला मुसळ झालं आणि लोखंडाचं मुसळ झालं. आता साधू आणि महाराज ते शापादपी सरापी त्यांचे तपश्चर्या असतात त्या, आणि जेव्हा ते लोखंडाचं मुसळ झालं मग आता आली पंचायत. मग टाका मुलकात टाका डाबड्यात पळा इथून, इथं आपण चाललं रेल्वेत सोडा, काय भानगडी, तुम्ही पेपर वाचते जा, मग तुम्हाला कळत जाईल थोडस. आता ते मुसळाचं काय करायचं. आता या मुसळाचा धाक देवाचा भगवान कृष्णाला हे कळल्याशिवाय राहणार नाही. ते मुसळ बारीक कुठलं आणि समुद्रात फेकलं तर फेकलं, त्यातला एक तुकडा त्या एका माशाने गिळला, आणि माशाने गिळला आणि मग त्या मासा आणला कापला, त्यात निघाला ते लोखंडाचा तुकडा, आणि त्याचा त्या बाण बनवल्याने त्याचा बाण बनवला, आणि उरलेले जे तुकडे होते ना ते सगळे तुकडे त्याचा लवाळा तयार झाला, आणि लवाळा तयार मुगला. आणि भगवंतानी मुद्दाम यांची सगळ्यांची बुद्धी बिघडवली, आणि सगळ्यांची बुद्धी बिघडवल्यानंतर सगळ्याला दारू पाजली यांनीच, सगळ्यांना दारू पाजली, सगळ्यांना आदमदर मस्त केलं. आणि समुद्राच्या काठावरती काही शस्त्र नव्हती त्यांच्याकडे, नुसता लवाळा उपटायचा आणि एकमेकाला ठोकायचा. आता लवाळा तर ऋषी मुनींचा शाप होता तो, ते लवाळा एवढा धारदार होता, अख्खे यादव मेले. कोणी मारले, यादवानीच मारली. म्हणून ती म्हणे त्यांच्यात यादवी तयार झाली. यादवी म्हणजे घरातली घरातच मारामारी, सगळे यादव मारून टाकले, आणि शेवटी उरलेला बाण त्या पारदेने घेतला आणि भगवंताच्या पायाच्या अंगठ्याला मारला, आणि भगवंताचा अवतार संपला, माझा दृष्टांत संपला. मला एवढंच सांगायचंय, त्या ऋषीमुनींचा कोप, त्यांचा तो क्रोध कोणला भावला, अख्खी यादव मारले, भगवान कृष्णाचा पण अंत केला, आणि शेवटी सगळं कुळ नष्ट झालं. याला म्हणतात दुर्जनाची कामदुर्जनाची क्रोध, याला म्हणतात क्रोधाची बाधा. आतापर्यंत तुम्ही उदाहरण सांगा ज्याला राग आला, अगदी घरातल्या बाईला छोटा जर राग आला आणि तिने लाटणं उच्चारलं आणि कशावर मारलं, समजा तुम्हाला काय ना मारलं, कधी क्रोधातून कोणाचं चांगलं झालंय का? असं उदाहरण आहे का? याला लय राग आला आणि त्याचं असं कधी होतं का? नाही. ते वाईटच प्रसवत, ती वाईटच गोष्ट बाहेर टाकतात. कामाची गोष्ट असेल, क्रोधाची गोष्ट असेल, ते माणसाचा विनाशच करतं. आणि म्हणून अशी ती भगवान गोपाल कृष्णाच्या मुलांना क्रोधाची, म्हणजे याचा अर्थ गांधारीला क्रोध आला, त्या क्रोधाचा परिणाम शाप झाला.
त्याचा परिणाम त्या मुलांची बुद्धी बिघडली आणि त्याचा परिणाम ऋषीमुनींना राग आला, क्रोध आला आणि त्या क्रोधाचा परिणाम सगळं यादव कुळ संपलं. त्याला म्हणतात काम दुर्जनाची क्रोध. त्या क्रोधाची बाधा झाली आणि त्या बाधेवरती दुसरा उपाय नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर एक उपाय आहे. मी तुम्हाला सांगतो, जगात उपाय नाही त्याच्यावर, काय एकच उपाय आहे त्याच्यावर, परमार्थ. करावे कीर्तन मुखी गावे हरिचे गुण, हरिचे गुण मुखी गावे हरिचे गुण, करावे कीर्तन मुखी गावे हरिचे गुण, गावे हरिचे गुण मुखी गावे हरिचे गुण. करावे कीर्तन गावे हरीचे गुण, मग काही नो बाधा काम दुर्जनाची शोभा. करावे कीर्तन गावे हरीचे गुण, मग काही नो बाधा मग काहे नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. कामाचा बाधा, क्रोधाचा बाधा आणि तिसरा आहे लोभाचा बाधा. माणसाला लोभ हा फार गोंडस असतो. कशाचा लोभ सुटन? माणसं बांध का करतात? लोभ. दुधात पाणी का घालतात? लोभ. चोऱ्या का करतात? लोभ. आता काय काय सांगू? आता कोण काय चोरील, कोण काही चोरीत आहे. आता अलीकडे म्हणजे लोक मत चोरीत येत. कसं काय चोरीत आपल्याला माहित हो. मत चोरीत येत म्हणजे मत चोरी झाली. मत कशाची, कोणाची, काही चोरी होती. चोरी होते त्याच्या पाठीमागचा लोभ. ज्या माणसाला लोभ कळाला हा विनाश आहे. ज्यांनी रोज उठून त्याला ज्याला नको हे काय चांगलं नाही, हे थांबलं पाहिजे, हे काय चांगलं, हे थांबलं पाहिजे. ज्याचा त्याला थांबवता येतो, ज्याचा त्याला लांबवता येतो, त्याला म्हणतात लोभ, त्याला म्हणतात काम, त्याला म्हणतात क्रोध. त्याला या तीन इंची गंमत अशी, वापरला का तो मोठा होतो, वापरला का तो मोठा होता. असं एकदा भगवान कृष्ण आणि सात्यकी आणि अर्जुन हे तिघं अरण्यात गेले आणि फिरायला गेले. मग एका अरण्यामध्ये त्या वडाखाली मुक्कामाला राहिले. मुक्कामाला राहिल्याच्या नंतर तिथं होतं मोठं राक्षसाचं भूत. आता राक्षसाचं भूत होतं तर ते मग आता अरण्य म्हणल्यावर ते ते पारा ठरला त्याचा. भगवान कृष्ण, अर्जुन तो सात्यकी त्यांचा सारथी. ते सात्यकी म्हणले तू आधी पारा कर 3 तास. 3 तास पारा. हे दोघं जण झोपले. आता झोपल्याच्या नंतर हा तो राक्षस. आता राक्षस रूपाने आकराळ विकराळ आल्यानंतर चल म्हणला माझ्याशी युद्ध कर. आता युद्ध कर म्हटलं का तो आता त्याला वाटलं आपण भगवान कृष्णाचे सारथी, आपल्याला कोण काय करतंय. लागला ठोसे मारायला त्याला. आता तो क्रोध होता, मूर्ती म्हणतात, क्रोधाचं रूप होतं ते. त्याला ठोसा मारला का दुप्पट व्हायचं, ठोसा मारला का दुप्पट व्हायचं. हे फार घायाळ झाला 3 तास. तो म्हणला आता आपण मरू, म्हणला आपला पारा संपलाय, जाऊ तिकडे मातीत. ते अर्जुनला उठवलं. फार घाळ होऊन पडला. आता येणे सांगावं का नाही इथं असं असे. पण कोणाला असे गणपतीचे बिंबीत बोट घातलं, विंचून ठणका दिला ना, ते दुसऱ्या पोराला सांगतोय लेगार बिंबी, मग तो त्याच्यात बोट घालतो. तसं याचं झालं. तो म्हणला आता माझा पारा संपला, काही नाही अडचण म्हणला. आणि अर्जुनाने कार्यक्रम सुरू केला. आलाच तो, आला का तो खेळ माझ्याशी युद्ध. अर्जुनाने कार्यक्रम केला आणि अर्जुनाने कार्यक्रम केल्याच्या नंतर महाराज भयंकर युद्ध झालं त्यांचं. अर्जुन फार घायल करून टाकलं त्याने. तो म्हणला आपला पारा संपला. आता भगवान कृष्णात म्हणजे कृष्णा उठ म्हणले माझा पारा संपलाय म्हणले. याला तरी काय सांगायचं आपण, हो द्या त्याची हाऊस. तोही झोपला. झाल्यानंतर मग आता भगवान कृष्ण ते सारे करशील तरी नाही काय राहायचा डोंगर पर्वत राही. त्याला सगळ्या न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. हा आला, उठला, आलाच तो. हे म्हणले माझी युद्ध कर म्हणले. हा चालेल म्हणले. मग काय हरकत नाही युद्ध करायला. मग त्याने ठोका टाकला का हे असं खाली वागायचं म्हणा, जाऊ द्या हो, जाऊ द्या मालक, जाऊ द्या मालक, जा. तर नम्रता करायचा. भगवंतानी वापरलंच नाही काय. तो त्याने ठोका टाकला येणू काहीच नाही म्हटलं का ते असं बारीक व्हायचं. ठोका टाकला यांनी काहीच नाही केलं की ते बारीक व्हायचं. बारीक होता होता उंदराचं पिटकुलं झालं. ते असं उपरणीच्या गाठीत बांधलं, तिला उशाला ठेवून निवांत झोपली. आता सकाळी उठल्याच्या नंतर एकमेकात चर्चा, हे निवांत झोपली, याला काय नाही झाले म्हणून.
अर्जुन अर्जुन म्हणला, तुला काय? अरे म्हणला पार हातपाय मोडीत म्हणला, गाळ झालो. तुला माझं तिला दैन झाली म्हटला, पण याला काहीच नाही झालं. आता ते मित्रच होते एकमेकाचे, याला काहीच नाही झालं. उठवलं कृष्णाला. देवा काय तू कस काय आता? तुम्ही काय, मला काय नाही झालं, तुला भेटलं माहितो, तू काय केलं? युद्ध केलं म्हणजे युद्ध, पण मग का? अरे म्हणजे येड्या, तो क्रोध होता म्हणे, आणि क्रोधाचं मूर्तिमंत रूप घेऊन आला होता तो यक्ष. मग तुला भेटला म्हणली तो, मग युद्ध पण झालं म्हणे. मग कुठे येतो? काढलं उपरून ती गाठ सोडली. अभि उंदरच पिटकुलं म्हणले. क्रोध, लोभ आणि काम वापरला का तो डबलीने मोठा होता. त्याचा कमी वापर केला तो तर कमी होतो. अशी क्रोधाची गोष्ट असते ती. आणि लोभाची गोष्ट तशीच असते. लोभ माणसाला जितका सुटला, त्या लोभाच्या पायी माणसं कितीतरी दगा झाला त्यांचा. असं एक असं बिचार होतं, खूप भूक लागली होती, त्याला वाटलं इथं सप्ताह चाललाय, गेला तिथं प्रसाद होती, आरती बिरती झाली, लाडू वाटायला लागली, आणि लाडू वाटायला गेला, म्हणला पहिला प्रसाद खातो, म्हणला घ्यायला पुढे प्रसाद. हो मला द्या, लुटून घेतला भाऊ हातात लाडू. आता घेऊन खावं कधी माणसाने? तो झाला अजून एखादा घेतो म्हणला. तो घेतला आणि मागच्या हातात घेतला. हो म्हणला अजून एक द्या. अहो लाडू म्हणता ती त्याला म्हणला संपले तो मागचा कुत्र्याने खाल्ला. मागचा खाल्ला कुत्र्याने, पुढचा गेला संपून. आता वेस्ट ठोक येतात. अधिक लोभ केलं का असाच प्रकार होत असतो. अधिक लोभ केलं का असंच होतं त्याचं. मग तसं लोभाची गोष्ट आहे. तर लोभाचा परिणाम सुद्धा आतापर्यंत अनेक लोकांना, दुर्योधनाचं काय झालं, ते दुर्योधनाचे काय झाले, लोभाचाच परिणाम आहे. तर असा लोभ असतो तो. त्याचं पण तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. विठाल विठाल लोभाची गोष्ट अशी फार प्राचीन काळातली गोष्ट आहे ती. त्या पुराणामध्ये कथा येते अशी. त्याला सुंजय नावाचा राजा होता, आणि त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी होती फक्त. त्यांनी घनघोर तपश्चर्या केली, मुलगा नाही झाला. आणि मग त्यांनी यज्ञ केला, सगळ्या ब्राह्मणांची ऋषींची सेवा केली. आणि त्या दिवशी नारदांची स्वारी आली. स्वारी आल्याच्या नंतर महाराज त्या सर्व ऋषी मुनी ब्राह्मणांनी विनंती केली नारद महर्षींना, हा राजा फार सात्विक आहे, फार धार्मिक आहे, संतांची सेवा करणार आहे, आणि याला मुलगा तुम्ही द्या. नारद प्रसन्न झाले. ठीक आहे म्हणले. परमपुरुष तुला काय कोणतं कसा मुलगा पाहिजे? गमत पाहता तुम्ही. आता मुलगा दिला होता ना, नव्हता मुलगा त्याला, आता दिला ना मुलगा. तुला मुलगा कसा पाहिजे? म्हणले महाराज पहिला सुंदर मुलगा पाहिजे, दीर्घ आयुष्य पाहिजे. बर अजून काय नाही? माझा मुलगा हागला आणि मुतला आणि थुकला, त्याचं सोनं झालं पाहिजे. आता पाय ही मागणी विचित्र. आता याचा परिणाम काय होतो? पायाच्या लोभाचा. नारद म्हणले तथास्तु. आता तपश्चर्या केली, तुला वचन दिलंय, झालं. मुलगा झाला. मुलगा लघवी केली का त्याचं सोनं व्हायचं, त्याने संडास केली का त्याचं सोनं व्हायचं, आता ते थुकलं का त्याचं सोनं व्हायचं. मला सांगा तुम्ही, त्या नवरा बायकोचं मुलाकडे लक्ष असेल का त्याच्या संडासकडं? तुमचं पोरग जर सोनं हागायला लागलं, नाही जर सोनं हागायला लागलं, काय कोणाकडे लक्ष असेल? पोरग गेलं कोण इकडं, ते फक्त कधी हागात हेच पा. म्हणून आपल्याकडे आता जर झालं तसं, लोक हिरव्या मिरच्या खाऊ घालतील त्याला हाग लोक, कारण सोनं व्हायचं ते. मग आता लोभ सुटला त्याला. तू आता मग ते सोनं झालं, अरे तिथं तरी थांब नाही. त्या सोन्याचं त्यांनी व्यासपीठ सोन्याचं केलं, दार सोन्याचे, खिडक्या सोन्याच्या, घर सोन्याचं. मग आता त्याच्या बायकोवर किती दागिने घातले असतील ते तुम्ही तुमचे ठरवा. हा, त्या गळ्यात घातले का नाकात घातले, ते एवढे दागिने सगळे घातले, एवढं सगळं. आता मग एवढं झाली होती, आता गप राहतं का ते? झाला त्याचा प्रकाश गेला, झाला सगळे इकडे प्रसिद्ध. आणि त्या कालामध्ये ते भयंकर, त्याला दरोडेखोर म्हणायचे आपण त्या काळात. त्याचे त्या लोकांना ती गोष्ट कळाली की राजाचा मुलगा अशी सुवर्णाची विष्ठा टाकतोय, आणि ते लघवी केली की सोनं होते त्याचं. हा आले ती एक दिवस, आता फार मोठ्या संख्येने आले, आणि त्यांनी ते काहीतरी करून तो मुलगा चोरला. आता कोणी मुलगा चोरील का? कोणी का चोरला तो?
सोन्यामुळे चोरला. मग आता हे इतके मूर्ख, चोरला तर तिकडे न्याला ना तो. मग आता ठेवा ना कुठंतरी काय गिरी कपारीमध्ये, रोज काढावं काय तोळा भरता 5 तोळे सोनं. त्यांना वाटलं याचं कुठं हान हे करीत बसता, त्यापेक्षा याला आपण कापू, या जेवढं पोटात सोनं आहे तेवढं काढून घेऊ आणि आपण आपले वाटून घेऊ. राजाचा मुलगा आहे, माहिती जर पडलं तर नसलेली मारायची वेळ येईल म्हणले, त्यापेक्षा लवकर उरकलेच बरं. नेला तिकडं अरण्यात नेला. अरण्यात नेल्याच्या नंतर महाराज त्यांनी तो कार्यक्रम केला. आणि कार्यक्रम केल्याच्या नंतर प्रसंग असा झाला, विठाल 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 प्रसंग असा झाला, मुलगा तर गेला, आता सोनं तर गेलं, सोनंही गेलं, मुलगाही गेला, राजाचाही गेला, त्यांच्या हातातला त्यांचा पण गेला. हे सगळ्यांचं झालं. आता मला याचा सगळ्याचा सार सांगा, परिणाम काय झाला त्याचा? परिणाम कशाचा? राजाला लोभ सुटला, त्याचं सगळं एवढं वाटवं झालं. त्या चोरांनी लोभाच्याच पायी नेला होता आणि तिथे गेल्यानंतर त्या मुलाला कापून टाकलं, लोभाच्याच पायी काढ. म्हणजे त्यांच्या दरोडेखोरांच्या हातीने लागलं, राजाच्या हातीने लागलं आणि मुलगाच गेला. आणि त्याचा पश्चाताप होऊन राजाही मेला, राजाही गेला, मुलगाही गेला, ते दरोडेखोराचंही गेलं, नुसतं सोनं शिल्लक राहिलं. लोभाचा परिणाम. मध्ये लोभाचा बाधा झाला का नाही? लोभाचा बाधा होतो, क्रोधाचा बाधा होतो, कामाचा बाधा होतो. जगात उपाय नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुसरा काही उपाय नाही. आपल्याला जर बाधा झाला असेल तर आहेच आपल्याला, तर त्याच्या गोष्ट एकच करा, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, गावे कीर्तन मुखी गावे हरीचे करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. तुम्हाला जर ही बाधा नको आहे, हा बाधा झाला, अपाय झाला, तर त्याच्यावर उपाय करावे कीर्तन. कीर्तन करावे म्हणजे काय करावे? सगळे कमर बांधावेत. कीर्तन ऐकावे कोणी? ऐकावं कोणी मग कीर्तन? अरे कीर्तन करावे याचा अर्थ नामसंकीर्तन करावे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतेल पापे जन्मांतरचे, सत्तं कीर्तयंतो माम. म्हणजे कीर्तन करावे. आणि कसं करावे? ते कीर्तनासारखं कीर्तन करावं. आणि कीर्तन ऐकणारी कीर्तनासारखं कीर्तन ऐकावं. नाकात वारं घुसल्यासारखं कोणाचं काही ऐकून स्वतःची नुकसान करून घेऊ नये माणसाने. असे आमचे गुरु महाराज म्हणायचे, अरे कोणाला किती राग आला तर आपल्याला राग आला तर आपल्या रागाची आपली नुकसान करू नये, एवढं तर शहाणपण असलं पाहिजे. त्याला आपल्याला राग आला पण आपले जर नुकसान होत असेल त्या रागाचा काय उपयोग आहे मग? तसं मग कीर्तन करायचं. कीर्तन ऐकायचं कसं करावं? नाथ महाराज म्हणतात कीर्तन कसं करावं? नामस्मरण करा आणि मुखी गावे आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याला म्हणतात नामकीर्तन, लीला कीर्तन आणि गुण कीर्तन. कीर्तन करावे. नाथ महाराजांचं फार सुंदर वर्णन केलं आहे. तुम्ही आता आपण ऐकतो, नाविलाजाने काहीतरी आपल्याला ऐकावं लागतं, नाविलाजाने कोणतरी पुढे बसावं लागतं. आता ही गोष्ट तर येऊन ठेपली, पण एकनाथ महाराज म्हणतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. पुढे काय? संत संगे अंतरंगे नाम बोलावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी आणि सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. पहिला नियम सांगितला, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी.
सज्जनाच्या बाबतीत कोणाच्या श्रेष्ठाच्या असे लक्ष देऊन ऐका. श्रेष्ठ असेल, आई वडील असतील, कोणी वारकरी असेल, कोणी महाराज असेल, भावना असेल तर पाया पडा. इथं जर सोंग करताल, जर नाटकं करताल, किंमत मोजावी लागेल. आमचं काही जात नाही, आमचा तुम्हाला येत असे राग, आमचं काही जात नाही, पण तुम्ही तुमचं भावना असेल तर पाया पडा ना. पण जे हरी म्हणा बा झालं तेवढं. माणुसकी म्हणून, व्यवहार म्हणून नाटकं करायचं, काही नाटकं करण्यात काय सोय, तुझंही अनित होत आहे. एकनाथ महाराज सांगता, रे सगुणाचं चरित्र वर्णन कर, हे कर, आणि सज्जन वृंदी. संत नाही म्हणलं, जे सज्जन आहेत माणसं, श्रेष्ठ आहेत, वयाने श्रेष्ठ आहेत, विद्येने श्रेष्ठ आहेत, सज्जन वृंदी मनोभावी आधी चरण वंदावी. तुझ्या भाव मनोभावी चरण वंदावी. मग आंतरंगे संत संगे आंतरंगे नाम बोलावे, संत संगे आंतरंगे नाम बोलावे, आणि कीर्तन रंगे देवा सन्निध सुखे डोलावे. कीर्तन ऐकणं, संत संगे आंतररंगे नाम बोला कीर्तनात बसल्यानंतर, आणि कीर्तन रंगे देवा सन्निध मनात देव धारण करा, आनंदाने डोला. त्यात खूप लाभ मिळेल आपल्याला. बावळ्यासारखं इकडे तिकडे कशाला वेळ घालायचा व्हायला, सगळं चालेल. आणि याच्या पुढची गोष्ट फार सुंदर. महाराज म्हणतात, अरे भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नाथ महाराज म्हणतात, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं त्याने कीर्तन करावं. त्याला म्हणतात म्हणजे करावे कीर्तन. असं कीर्तन जर केलं तर निश्चितच त्याला त्याचा फायदा होतो. म्हणून महाराज म्हणतात, ही कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तनाची परंपरा असते. कीर्तना हे बघा, मिळवणीची चेष्टा करता येते का नाही? मैत्रिणीची चेष्टा करावी, मैत्रिणीची करावी, तुमची काय असेल त्याची चेष्टा कर. सगळे चेष्टा करायचे विषय असतात. चेष्टा करायची नसते ती मातीची, चेष्टा करायची नसते ती आईची. परमार्थ ही आपली माता आहे. नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा. परमार्थ ही माता आहे आपली. तिची जर कुचेष्टा केली, त्याची किंमत मोजावी लागेल. विस्त्याशी कधी खेळू नये. संताशी, परमार्थाशी, भगवंताशी ज्याने ज्याने पुराण भरले, ज्याने ज्याने त्याला विरोध केला आणि त्याशी झगडा खेळायला लागले, ते कुणीकडे कसे संपलेत सगळ्याला माहिती. त्याला काय सांगायची काय गरज नसते. आणि म्हणून कीर्तनाची विडंबना करू नये, विटंबना करू नये, दुर्भावनेने पाहू नये. त्याला काय म्हणतो त्याच्याबद्दल कधी वाईट बुद्धी करू नये. कीर्तन आहे, पण कीर्तन या पद्धतीने कीर्तन करावं. एका कोशकाराने कीर्तनाचे प्रकार सांगितले. वेळ संपली माझी, तुम्हाला सांगेन, फक्त नाव उच्चार पण सांगेल केव्हा तरी, मला आठवण करून द्या. पहिलं कीर्तन असतं त्याला म्हणतात संगीत प्रधान कीर्तन, मोद प्रधान कीर्तन 2, बोध प्रधान कीर्तन 3, व्यवहार प्रधान कीर्तन 4, आणि वक्तृत्व प्रधान कीर्तन 5, शास्त्र प्रधान कीर्तन 6, तर्क प्रधान कीर्तन 7, धर्म प्रधान कीर्तन 8, भक्ती प्रधान कीर्तन 9, आणि ज्ञान प्रधान कीर्तन 10. 10 कीर्तनाचे प्रकार आहेत. हे 10 प्रकारचे कीर्तनाचे प्रकार सांगायचे होते. आता तर ते आणलंय माझ्या पुढे. आता मला वाटतं वेळ झाली असं वाटलं मला. ते नाही काल्याचं टोपलं आणते पुढे, ते तसं तर काल्याचं आणलंय मला वाटलं पुढे. ते वेळ झाली असं ना, झाली वेळ, झाली आता वेळ आणा म्हणे तिशी दोऱ्या. तर असंही तर संगीत एक सांगतो, फक्त एकच सांगतो. ते 15 मिनिटं लागणार आहे त्याला पुढचं हे करायला. तर फक्त एक सांगतो, संगीत प्रधान. ज्या कीर्तनामध्ये संगीत प्राधान्य असतं, अत्यंत अतिशय गोड गाणार सगळं कीर्तन, सगळं संगीतामध्ये होतं. म्हणजे याचा अर्थ काय, मग तत्वज्ञान, भक्ती याला गौणता येते आणि संगीताला प्राधान्य. तर म्हणजे थोडक्यात गाण्यातला रंग असतो त्याला, आणि ते असा होते. सर्व संतांनी वर्णन केले. तुकाराम महाराज, सुखेशे ओ ब्रह्मानंदा गाव राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूतयमाची, वास्कर वासुदेव स्मरण. हे संगीत लावणी मृदुंग सुटी टाळ घोष, गाव नाचो विठोत गात जागा गात जागा. तुम्हाला गाडी तुला सगळं माहिती आहे.
भांडवल त्याला म्हणतात संगीत प्रधान कीर्तन असतं. आणि मोद प्रधान, मोद म्हणजे आनंद, त्याचे पण प्रमाण वगैरे आहेत. असो, मुद्दा एवढा सांगायचा आहे, ज्याला बाधा झाली, ज्याला म्हणजे सगळ्यालाच असते, आपल्याला सगळ्याला काम क्रोधाची बाधा असते, त्या बाधेवरती उतारा म्हणून आपल्याला भगवंताचं नामस्मरण भक्ती करणं हे गरजेचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, का मग ना येता या बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. जर असं झाले तर करावे कीर्तन, मुखे गावे हरीचे नाम. भगवंताचं नामस्मरण घेतलं, त्या माणसाला थोडी 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 आज नाही उद्या अपेक्षा केली तर भगवान त्याला शांती प्रदान करतो. शांती खड्ग हाती, ज्याच्या हातात शांती असते शांती परते नाही सो. माणसाने आपली आपली शांती करून घ्यावं, शांत ठेवा मन. आणि शांती मिळाल्याच नंतर शांतीवरती नाही सुख आणि रावघेचे दुःख, म्हणून शांती धरा आणि उतरायला पहिले तर तुकाराम महाराज म्हणतो, आपण केवढ्या प्रसंगातून बाहेर पडतो म्हणून शांती धरा. अशी शांतीची गोष्ट आहे. शांती खड्ग हाती, सगळं जग जिंकता येतं महाराज. शांतीने सगळं जग जिंकता येतं. मग तर काळाला तर जिंकतो म्हणलं, जग जिंकता येतं. म्हणून शांती खड्ग हाती आणि काळाशी ती नागविती. आणि हे देणारा फक्त भगवान आहे. तुका म्हणे दाता सखा आणि ऐसा अनंता सारिका. आणि महाराज म्हणतात, मग अशा माणसाला काय मग नो हे तया बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. विठोबार कुमार विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, करावे कीर्तन मुखे गावे हरीचे नाम. मग काहे नो हे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. अभंगाच्या प्रथम दुसऱ्या चरणावरती विशेष प्रकारचं चिंतन केलं. तास 2 तास 1.5 तास 15 मिनिटं कमी आहेत तेवढी लागणार आहेत आता. आणि म्हणून तास 1.5 तास या ठिकाणी ही सेवा झाली. आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी हरिभक्त परायण शिवाजी मारुती मते यांची पत्नी, त्या ठिकाणी हरिभक्त परायण आशाबाई किंवा आशाताई शिवाजी मते यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. ते गेले त्यावेळी मी इथं आलो होतो. तर वय कमी होतं, काही जायचं वय नव्हतं, पण आयुष्य संपतं, निमित्त काही असतं. आणि त्या निमित्ताने या कुटुंबावरती वर्षभर मोठा दुःखाचा प्रसंग आला होता. आणि आहेच तो काय, पण तरी भगवचरणी प्रार्थना करू. या ठिकाणी शिवाजी मारुती मते असेल, बाबासाहेब मारुती मते असेल, आणि राम बाबासाहेब मते आहेत, विजय शिवाजी मते आहेत, आणि संजय मंगेश शिवाजी मते आहेत, आणि त्यांच्या सुना आहेत. एकूण सगळ्या कुटुंबाला त्यांना ते फार मोठं दुःख झालं. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं होतं त्यावेळी. ती खूप असं अचानक जाणं किंवा तरुणपणीत जाणं, पण आता काहीतरी कशाचंही निमित्त होतं, आजाराचं होतं, काहीतरी निमित्त होतं. आणि म्हणून त्या निमित्ताने आज एक श्रद्धांजलीपर हे एक मोठं कीर्तन होतं. त्या कीर्तनाची सेवा आपण या ठिकाणी समाप्त करूया. आणि त्या कुटुंबाला भगवंतांनी धीर द्यावं. आणि याही पुढे असेच आमचे हरिभक्त पारायण आमच्या गुरुस्थानी असणारी विठाबाई मडोमते, त्यांचा हा प्रसाद ह्या कुटुंबाला मिळाला. सर्व कुटुंब माळकरी झालं, पारमार्थिक झालं, आणि आजही तो पारमार्थ टिकून आहे. ते त्यांच्या तपश्चर्याचं पुण्य आहे. त्या पुण्याचा प्रभाव ह्या सगळ्या कुटुंबावरती आहे. सगळी माळकरी आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. असो, आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन त्या सर्व कुटुंबाने केलं, त्यांना धन्यवाद देतो. असो तो भाग. वेळ संपत आलेली आहे.
तुम्हाला सगळ्यांना मोठं एक आनंदाची बातमी सांगायची आणि महत्त्वाची सांगायची. यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचं काय मूळ स्थान म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या जगाला ज्ञान देणारं आता विश्वात नके आपण पसायदान म्हणतो. महाराष्ट्रात कोणत्या पोराच्या माणसाच्या पाठ नसेल ती गोष्ट. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशताब्दी तर त्यांच्या जयंतीचा हा सुवर्ण महोत्सव आहे. शतकोत्तर म्हणजे 700 झाले आणि 700 होऊन आता हा 800वा चाललाय. आणि 800वातला हा कोणता आला 50वा म्हणजे याला म्हणतात हा सुवर्ण महोत्सव आहे. आता त्याच्या पुढच्या 100 वर्ष म्हणजे अजून 50 वर्ष जायचे आणि म्हणजे 100 वर्षाची गोष्ट आहे. अजून 100 आतापर्यंत आपण जगू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचा हा सुवर्ण महोत्सव आहे. आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा या वर्षी काय वैकुंठ गमनाचा अमृत महोत्सव आहे. तो तुकाराम महाराजांचा संपतो तो बिजेला म्हणजे आता पुढच्या महिन्यात तो बिजेला संपणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संपणार आहे श्रावण महिन्यामध्ये. आणि याच्या पुढचे कधी येणार ते आता 25 वर्षांनी केला तर रौप्य महोत्सव येईल आणि 50 वर्षांनी केला तर कधी तो आता याच्यानंतर झाला तर अमृत महोत्सव तोपर्यंत आपण जगतो का माहीत नाही. आणि त्यामुळे आता संधी आली. काही एकाला राहिले 2 महिने आणि एकाला राहिले 6 महिने अशी एवढी संधी आली. तर त्या निमित्ताने आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन करणार आहोत. आणि त्याकरता आपल्या सर्वांना मागच्या कार्यक्रमाप्रमाणे गावातील सर्व तरुण मंडळी आपले गड असेल पिंपळगाव आढावाडी वांबुरी ह्या परिसरातील सर्व जेऊर वगैरे सगळे मागच्या वेळी सगळ्यांचं सहकार्य केलं होतं. त्या पद्धतीप्रमाणे अतिशय मोठा. यावेळी माझी एक दुसरी कल्पना अशी आहे. आता आपण आश्रमात कारण त्या पटंगणामध्ये जास्त 3-5 हजारापर्यंत लोक बसू शकतात 4 हजारापर्यंत. पण शेवटी आपण पुरणपोळ्याचं जेवण करणार आहोत. काल्याची पंगत ही पुरणपोळ्याची होणार. कमीत कमी 2-2.5 हजार महिला तर येतात सगळ्या परिसरात. प्रत्येकाने 2-2, 4-4 पोळ्या आणल्या तर पोळ्या आणि एक कुडे आणले का ते आम्ही खूप वेळा अनुभव घेतला आहे. नगर शहरात पोळ्याच कुरड्या. आणि त्यामुळे अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम होणार आहे 15 फेब्रुवारी बरोबर आहे का 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. कारण का आपण शिवरात्रीला संपवत असतो तो कार्यक्रम. पण सगळे महाराज लोक कीर्तनकार गावामध्ये छोटे शिवरात्रीचे सप्ते असतात. कोणाला अडचण नको म्हणून आपण मागच्यासारखं शिवरात्री दिवशी सुरू करू आणि पुढे संपू. कारण वडगावाला एक छोटासा कार्यक्रम असतो वांबुरीला पण असतो आणि शिवरात्रीला लोक खूप इकडे बाहेर पडतात ही गोष्ट असते. त्यामुळे आपण शिवरात्रीला सुरू करणार आहोत आणि पुढे 22 तारखेला त्याचा काला मुद्दाम संध्याकाळी ठेवला आहे. महिला करता सांगतो विशेष मुद्दाम कारण सकाळी पोळ्या होणार नाही. कोणाला बिग्नाला जायचं असेल त्याची लग्न तारीख आहे त्याची ते एक कारण होतं म्हणून संध्याकाळी काला ठेवलाय. आणि मग तुम्हाला पण दुपारून दिवसभर सगळं उरकून दुपारून थोड्याशा पोळ्या करायच्या. फार नाही करायच्या एक पाठीवर करायच्या जास्त नाही करायच्या. हसले याचा अर्थ होता पाठी. मग आमच्या मायला कधी मान नाही काढीत कधीच नाही. काही येऊ दे त्यांची होती प्रसंग महिलांच्या बाबतीत काय बोलायचं काही काम नाही. आणि म्हणून असा कार्यक्रमाचं थोडंफार नियोजन केलं आहे. अजून पुढे आता मिटिंग होईल ते सगळं आणि ते खूप भव्य दिव्य असा करायचा आहे. आपल्या त्या पाहिल्या एवढा नाही व्हायचा कमी होईल. पण अन्नदान तसंच होणार आहे. कार्यक्रम तसेच होणार आहेत. सगळ्यांचा उत्साह तसाच राहील. सगळ्याला आनंद तसाच मिळणार आहे. पण मग आता ज्यांना आनंदच नाही घ्या त्याला तर आपण काय नाही करा. सगळे या खूप आनंदाने या खूप आनंद घ्या. कार्यक्रम परमार्थाचा कार्यक्रम याच्यात ही अमृताची गंगा असते. यातून कोणीही वंचित राहू नये. सर्वांनी यावं आनंदाने सहभाग व्हावं खूप आनंद घ्यावं. का इथं कोणाला पैसे द्यायचं काम नाही काय नुसतं यायचं होतं ते. तुम्हाला आपल्याला सगळ्याला आता यावेळी थोडं सहभागी व्हावं लागेल पण किरकोळ सहज होतं ते एवढं करायचं आहे. असा कार्यक्रमाचा एक तुम्हाला संदेश म्हणा असं तुम्हाला द्यायला आहे. असो आजचा ह्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी आपल्या गाव शेजारच्या गावचे जालिंदर पाटील नावच येत नाही ते तोंडात. जालिंदर पाटील सरपंच माझे तुम्ही आता सरपंच नाहीत ना वाटतं. अरे काय माणसं येत राहते
काही माणसं आहेत असे आहेत ना, ते शरद पवारला एवढे मोठे नेते आहेत ते महाराष्ट्राचे, पण त्याला कोणी शरद पवारच म्हणणार त्यांना. ते आता मोदी एवढे तर ते मोदीच म्हणणार कोणते. ते नाव पडलं तसं जालू सरपंचाचं नाव त्यांचं नावच सरपंच पडलं. त्यांना नगरमध्ये कोणी आता सरपंच नाही तरी सगळे त्यांना सरपंचच म्हणतात. तर मला तर मी सरपंचच म्हणतोय. तुमचं नाव सगळे विसरून गेले तर तुमचं नाव सरपंच पडलंय. चांगली गोष्ट आहे. ते प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. हा आलेत का ते? बर खाली गोंद घालून बसलं. मला कसं सर मला अरे काय आता हे असं आहे, ह्या लोकांनी माझ्याच जवळच्या लोकांनी पोपोकांड केला. महाराजले गरम आहे. अरे कसं काय तुम्ही महाराजले इतकं दिलंय तिने फोपवून ती महाराजांचं लय असेल. अरे काहीच नाही भल्या माणूस. मी जर गरम असतो, अरे माझ इतका विनोदी हसून खेळून राहणारा माणूसच नाही. पण महाराज दिले माणूस काहीतरी भूत घालून. तसं काय नाही. रोहित साहेब तुमच्यावर पण आशीर्वाद आहे. तुम्ही आलेत भेटलेत. किशोर महाराज तुमचे जास्त मित्र आहेत. ते तुमच्याबद्दल लय सांगत आहेत चाडून वाढून. काय त्यांना काय करायचं काय कळ ना. ते असं चरट लांबून सांगत आहे तुमच्याबद्दल. ते नाही किशोर महाराज तुमच्याबद्दल आमचं सगळ्यांचं प्रेम आहे. तो काय विषय नाही. झालं काय असतो तो काय भाग नाही. सगळे आलेत. आमचे माझे सरपंच आहेत, छोटू पाटील आहेत. आता सगळ्यांचे नाव आणि आपले सरपंच आताचे आमचे हा सर्जेराव पाटील. मला ते त्यांना काय मेजर साहेब आहेत. आजी माझे सरपंच आहेत, जालू सरपंच आहेत, रोहिदास पाटील आहेत, रोहिदास कडेले आहेत. आता बाकीचे पण सगळे पाहुणे रावळेत. मला शक्य नाही सगळ्यांचं नाव घेणं. तुम्ही सगळे आलात, तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. माता भगिनी तुम्हाला पण सगळ्याला धन्यवाद. खूप शांततेने कीर्तन ऐकलं. कार्यक्रम खूप चांगला झाला. पुनश्च एकदा या सगळ्या मते कुटुंबाला मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. कार्यक्रम छान झाला, शांततेत झाला, उत्तम प्रकारचा पार पडला. मी आता या ठिकाणी आणि आज विशेष प्रकारची गोष्ट. आज दराडे महाराज कस काय सापडलेत कुठून काय नू. ते मोठे कीर्तनकार आहेत, गाणारे पण उत्तम प्रकारचे आहेत. आणि हरिभक्त कारण किशोर महाराज आता त्यांचे विद्यार्थी वाजवायला लागलात. त्यांना म्हणलं अरे कीर्तनाला वाजवायचा. आता अरे पोर नाहीत कोणी वाजवलं म्हटलं का मग त्यांच्याकडे विद्यार्थी देतात पाठवून. ते पण ते आज योगायोगाने आपल्याला साधले. चांगली गोष्ट आहे. म्हणजे शिवाजी त्याचं नशीब चांगले आहेत. दराडे साहेब आलेत, किशोर महाराज आलेत, हरिभक्त परायण आदित्य महाराज, भागवत महाराज, मोहित महाराज, सगळे महाराज भरपूर महाराज आहेत. सगळी मंडळी महाराज आहे. चांगली बर आले का निमिष पाटील? बर उशीर का होईना पण येत जा. कीर्तनात येऊन बसत जा. तुम्हाला थोडाफार गुण येईल. चांगली गोष्ट आहे. कीर्तनात तुम्ही आल्याशिवाय सगळे नेते पुढे जर याच्यात येऊन बसले तर तुम्हाला लोक जास्त मत देतील. माझं येड्याचं आहे का तुम्ही? कीर्तनात येत जा. कीर्तनात पंक्ती घालीत जा. येत आता आम्ही ज्ञानेश्वर बाबांच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम करतोय पुढच्या महिन्यात. मोठी पंगत घाला. तुम्हाला फार पुण्य होईल. आणि तुम्ही कुठं उभे राहिले असले तर तुम्हाला सगळे मत द्या रे भो यांना. आम्हाला पंगत द्या म्हणा. पण विरोध सोडा. मला नाही मागायचं काम. मागणारी भरपूर तिथं माझे. हे तुम्हाला सांग. मी तुमचा विनोद केला म्हणून तुम्ही हसावं म्हणून एवढं बोललो. मी कधी कोणाला मागतही नाही. मी कोणाला पंगत दे पण नाही एवढं म्हणत नाही. ते सगळं ते आपोआप पांडुरंग करतो. रामेश्वर करणार आहे ते सगळं. असो झाल्याशिवाय पुनश्च या ठिकाणी थांबतो. खरं ना? ज्ञानेश्वर महाराज तुम्ही सिद्ध हात जोडा. सर्वांनी हात जोडा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणा. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.